मला सांगा की धनंजय मुंडेंना जे आरोपी करण्याची मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील. हे बघा, मनोज जरांगे स्वतः गुंड आहेत. खरं तर मनोज जरांगेला पाठीमागे तडीपार करायला हवं होतं. मनोज जरांगेवर यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी SITची लागू केली होती, परंतु ती SIT नेमकी कोणी गुंडाळली आणि SIT गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत, कोण जरांगेला पाठीशी घालतं, हे आज तपासण्याची गरज आहे. खरं तर ते धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे. त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवल. धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे. जरांगेने बीड जाळण्याचं काम केलं, राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं. जरांगेच्या झुंडशाहीनं आंतरवाली सराटीमध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय. यामध्ये जरांगेची SIT SIT लागली होती, परंतु ती गुंडाळण्यात आलेली आहे. परंतु ती आता तात्काळ SITची चौकशी झाली पाहिजे आणि जरांगेला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे. कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे, रोहित पवारांचा लाडका आहे. कारण रोहित पवारांच्या आशीर्वादानं हे सगळ्या गोष्टी जरांगेने, रोहित पवार असेल, त्यांचे तत्कालीन स्थानिक आमदार असतील, यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं. त्यामुळे जरांगेला तात्काळ जरांगीच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. जरांगेला कमरात लात घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं बारामतीच्या काकाकडे पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे. मला सांगा की प्रशांत कोरटकर यांचे वकील जे आहेत ॲडव्होकेट स्वरूप यांनी जी आहे मागणी केलेली आहे की पोलीस कोठडीची मागणी. हे बघा, प्रशांत कोरटकरांनी अतिशय छत्रपती शिवरायांचा, संभाजी महाराजांचा अपमान केलाय. प्रशांत कोरटकरांना का नकोय पोलीस कोठडी? त्यांच्या वकिलांनी मागणी केली, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु पोलीस कोठडी त्यांना मिळाली पाहिजे. आणि कुठंतरी काही निमित्त सांगून पोलीस कोठडी नकोय म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना न्यायालय ठरवेल ना पोलीस कोठडी द्यायची का न्यायालयीन कोठडी द्यायची, हे अधिकार न्यायालयाला आहेत. परंतु हे पोलीस त्यांच्या वकिलांनी मागणी केली, परंतु त्यांना नक्कीच पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे. कारण प्रशांत कोरटकरांनी अतिशय चुकीचं काम केलंय, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि प्रशांत कोरटकर यांचे वकील ॲडव्होकेट सौरभ आणि आसिम सरोदे यांच्यामध्ये देखील त्या ठिकाणी वाद झाला. आसिफ सरोदे ज्येष्ठ वकील आहेत आणि प्रशांत कोरटकरांचे वकील, मला तर वाटतं त्यांचा ते वैयक्तिक वाद असू शकतो. त्यांचे काही जुने वाद वर याच्यात आल्यासारखे दिसतात. आताच मी मीडियाच्या माध्यमातून बघितलंय, परंतु नक्की त्यांचा वैयक्तिक वाद असत. परंतु प्रशांत कोरटकरांना पोलीस कोठडी झाली पाहिजे.